नमस्कार. अपर्णाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन, मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए आणि सी युक्त अशी डायबिटीज पेशंटसाठी तर अत्यंत उपयुक्त ठरणारी शेवग्याच्या पानांची भाजी. करायला खूप सोपी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. शेवग्याच्या पानांची भाजी बनवण्यासाठी इथं साहित्य बघूया आपण काय काय लागणार आहे ते. तर इथं शेवग्याचे पानं व्यवस्थित निवडून घ्यायचेत आपल्याला. त्याच्या काड्या घ्यायच्या नाहीत. अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित निवडून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे 2 ते 3 वेळेस पाण्याने. तर इथं एक 10 ते 12 मोठे पानं घेतले होते आणि निवडून एवढी भाजी आपली झालेली आहे. आता यानंतर दुसरं साहित्य बघूया आपण. तर इथं भिजवलेली तूर डाळ घेतलेली आहे 2 ते 3 चमचे. त्यानंतर एक 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 5 ते 6 हिरव्या मिरच्या याचं वाटण केलेलं आहे ते घेतलेलं आहे. त्यानंतर इथं 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. एक छोटा टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे. नंतर पाव चमचा हळद घेतलेली आहे. अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आपल्याला. 3 ते 4 चमचे आपल्याला तेल टाकायचे कढईमध्ये. मी तेलाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती सुद्धा करू शकता. तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची. गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आपल्याला. मोहरी व्यवस्थित तडतडली गेली त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं. जिरं व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक कट करून घेतलेला कांदा आहे तो टाकायचा ह्याच्यामध्ये आणि कांदा आपल्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. एक 2 ते 3 मिनिट लागतात. आता आपल्या कांद्याला हलका गुलाबी रंग आलेला आहे. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो व्यवस्थित तेलामध्ये 2 ते 3 मिनिट आपण परतून घेणार आहोत. टोमॅटो पटकन शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं त्याच्यावरती मीठ टाकायचं आहे आणि हलवून घ्यायचं 1 ते 2 मिनिटं. आता आपला टोमॅटोसुद्धा व्यवस्थित मऊ झालेला आहे इथं. आता यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये एक 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 5 ते 6 हिरव्या मिरचीचं हे वाटण केलेलं आहे ते वाटण टाकायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित थोडंसं परतून घ्यायचं ह्याला सुद्धा आपल्याला. तुम्हाला हिरवी मिरची आवडत नसेल तर लाल तिखट वापरलं तरीसुद्धा चालेल. थोडीशी मिरची परतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालायची. मिक्स करून घ्यायचं ह्याला. त्यानंतर 2 ते 3 चमचे भिजवलेली तूर डाळ आहे ती टाकायची आपल्याला. तुम्ही मूग डाळसुद्धा वापरू शकता. हलवून घ्यायचं याला व्यवस्थित एकदा आपल्याला. यानंतर आपल्याला शेवग्याचे पानं होते हे निवडलेले ते टाकायचेत आपल्याला. लक्षात ठेवायचं गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची. मोठा गॅस नाही करायचा. हलवून घ्यायचं याला. करायला खूप सोपी रेसिपी आहे. तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्ही जर डायबिटीज पेशंट असाल तर कमीत कमी आठवड्यातून 2 वेळेस तुम्ही ही भाजी नक्की खा. कारण डायबिटीज पेशंटसाठी तर ही भाजी एकदम उपयुक्त ठरते. आता आपलं व्यवस्थित हलवून झालेलं आहे. आता आपल्याला ह्याच्यावरती एक 2 ते 3 मिनिटं ताट झाकून ठेवायचं आहे जेणेकरून वाफेने आपली भाजी ही पटकन शिजेल. आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढून बघू एकदा हलवून घ्यायचं आहे आपल्याला भाजीला व्यवस्थित. तर इथं आपली 20 ते 30% भाजी शिजत आलेली आहे. खायला एकदम भारी लागते. तुम्ही जर डायबिटीज पेशंट असाल तर डायबिटीज पेशंटसाठी तर ही भाजी फार उपयुक्त ठरते. कॅल्शियम, प्रोटीन तसेच व्हिटॅमिन ए, बी आणि सी सुद्धा असतं याच्यामध्ये. तर शरीरासाठी खूप उपयुक्त आहे ही भाजी. तुम्ही पण ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा. मीठ घालायचं ह्याच्यात चवीनुसार. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मिठाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता आणि व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. या मिठाला पाणी सुटलं जातं नंतर. हलवून घ्यायचे मीठ घातल्यानंतरसुद्धा. आणि मीठ घातल्यानंतरसुद्धा आपल्याला आणखीन एक 4 ते 5 मिनिटं झाकण झाकून ठेवायचं आहे आणि भाजी शिजू द्यायची. अधनं याला हलवत राहायचं आहे आपल्याला. आता 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत. आपण झाकण काढून बघूया. तर आपली भाजी व्यवस्थित इथं शिजली गेली आहे. एकदम भारी दिसायली आहे. चवीला तर अप्रतिम लागते. भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे ह्याला. 1 ते 2 मिनिटं आणखी शिजू द्यायचं आहे आपल्याला. आता आपली भाजी शिजली गेली. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. तर इथं आपली शेवग्याच्या पानांची भाजी तयार झालेली आहे. आपण सर्व करून घेऊया.
तर इथं आपल्या शेवग्याच्या पानांची भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. परत आणखी अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.